Hello? Hello? Am I audible? Hello? Yes. Yes, ma'am. Okay. So see here. What happens with the previous one? That is, my frequency of transmission is not going to match with your frequency of reception. What happens due to this? There is a misunderstanding of the data, or there is a not proper रिसेप्शन ऑफ द डेटा, की जे काही तुमची डेटा इन्फॉर्मेशन होती ती तिथे लॉस झाली. ओके, मग काय गरज आहे, तर जी काही ट्रान्समिशन, आता ठीक आहे पेरिफेरल डिव्हायसेस तर एवढं फास्ट ग्रास्पिंग करू शकत नाही. आता तुम्हाला म्हणजे एवढा फास्ट तुम्ही ग्रास्पिंग पॉवर वाढवा आणि माझ्या स्पीडनी समजून घ्या असं मी तुम्हाला म्हणू शकत नाही. मग इथं ऑप्शन काय राहतो मला, की मी तुम्हाला स्लोली एक्सप्लेन करणं. समजते? सेम वे इथं पण तसंच होतं. मायक्रो प्रोसेसर पेरिफेरल डिव्हायसेस तर लिमिटेशन्स आहेत, ते त्यांची फ्रिक्वेन्सी वाढवू शकत नाहीत रिसेप्शनची, पण मायक्रो प्रोसेसर जी आहे तो स्वतःची कमी करू शकतो. ओके, मग इथं काय होतं की मायक्रो प्रोसेसरला फ्रिक्वेन्सी कमी केली जाते. मग कमी करून मग काय होतं की जेव्हा व्यवस्थित पूर्ण डेटा पेरिफेरल डिव्हायसेस रिसीव्ह करतात, त्या केसमध्ये मग पेरिफेरल डिव्हायसेस त्यांना मायक्रो प्रोसेसरला सांगतात की ठीक आहे आता पुढचा डेटा पाठव. मग हे जे ठीक आहे आता पुढचा डेटा पाठव दॅट इज नथिंग बट युअर रेडी सिग्नल, की जेव्हा रेडी सिग्नल ऍक्टिव्हेट होतो त्या केसमध्ये मग मायक्रो प्रोसेसर परत डेटा ट्रान्समिट करायला तयार होतो. ओके, म्हणजे काय होणार, मायक्रो प्रोसेसर आधी थोडा डेटा ट्रान्समिट करणार, डेटा ट्रान्समिट केला की तो वेट करणार. का वेट करणार, कारण की पेरिफेरल डिव्हायसेसनी तो डेटा रिसीव्ह करेपर्यंत. ओके, पेरिफेरल डिव्हायसेसनी एकदा का तो सक्सेसफुली रिसीव्ह केला, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 5 सेंटेन्स डिटेक्ट करते, मी पहिलं सेंटेन्स सांगितलं, मग मी सेकंड सेंटेन्स कधी सांगणार, जेव्हा तुम्ही म्हणाल मॅडम फर्स्ट सेंटेन्स लिहून दिलं आता झालं, आता तुम्ही सेकंड सांगा. येस, त्या केसमध्ये मग मी तुम्हाला सेकंड सेंटेन्स सांगणार. ओके, सेम इथं पण तसंच होतं. काय, रेडी सिग्नल जेव्हा पेरिफेरल डिव्हायसेस पूर्ण पहिली सायकल रिसीव्ह करतात त्या केसमध्ये पेरिफेरल डिव्हायसेस कडून सिग्नल जनरेट होतो, कुठला, रेडी सिग्नल. मग जेव्हा रेडी सिग्नल मायक्रो प्रोसेसर रिसीव्ह करतो तेव्हा तो मग परत सेकंड ट्रान्समिशनला स्टार्ट तयार होतो. ओके, मग मीन वाईल तो काय करतो, तर तो तिथं वेट करतो. मग वेट करतो म्हणजे काय, तर तिथं वेट सायकल इंट्रोड्यूस केल्या जातात. ओके, म्हणजे एक शब्द सांगितला की थोडा वेळ वेट करणार, दुसरा शब्द सांगितला की थोडा वेळ वेट करणार. का, कारण की तो पहिला शब्द व्यवस्थित रिसीव्ह केला जावा कोणी, पेरिफेरल डिव्हायसेसनी. असं का झालं, कारण की ट्रान्समिशनची म्हणजे मायक्रो प्रोसेसरची आणि पेरिफेरल डिव्हायसेसची फ्रिक्वेन्सी मॅच होत नव्हती. का होत नव्हती, कारण की मायक्रो प्रोसेसर ऍडव्हान्स आहे, तो प्रोसेसर आहे, पेरिफेरल डिव्हायसेस ची फ्रिक्वेन्सी मॅचच होणार नाही. ओके, मग त्या केसमध्ये तुमचा जो काही डेटा लॉस आहे तो तर आपण अफोर्ड करू शकत नाही. चालेल का असं की ठीक आहे मॅडम मी एवढे 10 सेंटेन्स सांगितले मला काही कळालं नाही, ठीक आहे चालेल, असं चालेल का, नाही चालणार. का, कारण की जे 10 सेंटेन्स मॅडम सांगतायत माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय की ते मला कळायला पाहिजेत. मग याच्यामध्ये काय रोल राहतो की तुम्ही सांगणार की मॅडम फास्ट होते स्लो घ्या. ओके, सेम इथं पण तसंच होतं. सो 8085 मायक्रोप्रोसेसर वेन कम्युनिकेट्स विथ द स्लो peripheral devices generates the ready signal. Okay, once it receives the ready signal, in that case only 8085 starts transmitting the signal towards the peripheral devices. Is it okay? Now next, clock out. Clock out means what? Whatever the peripheral devices we are connecting, if for some of the peripheral devices we need to connect the clock, we can connect this clock signal from this output pin. Okay, म्हणजे काय बघा, आता आपल्याला चार्जिंग करायचंय, आपला कम्प्युटर आपल्या सोबत आहे, मग आपल्याकडे डेटा केबल जर असेल तर आपण काय करतो, डायरेक्ट सीपीयू ला पण चार्ज करतो. म्हणजे काय, ऑलरेडी याला चार्जिंग आहेच आहे पण ते चार्जिंग आपण दुसऱ्याला पण देऊ शकतोय. सेम वे याचं स्वतःचं क्लॉक आहेच आहे, पण जर पेरिफेरल डिव्हायसेसला पण आपल्याला क्लॉक जर द्यायचं झालं तर आपण विथ दिस पिन बाय युझिंग पिन नंबर 37 वी कॅन सप्लाय द क्लॉक सिग्नल टू द पेरिफेरल डिव्हायसेस. क्लॉक आउट म्हणजे काय, इथून तुम्ही क्लॉक सिग्नल बाहेर घेऊ शकता. मग कुणाला द्यायचा आहे तो, पेरिफेरल डिव्हायसेसला, की ज्यांच्याकडे स्वतःचा क्लॉक जनरेटर नाहीये. ओके, so this clock out signal, clock out pin number 37 is a clock out pin. This pin is used to provide clock signal to the peripheral devices. Okay, last one, HLD and hold and HLDA. Hold is a input and HLD means hold acknowledgement. नाव सी, आता हे आपण एक्झाम्पल बघितलेलं काय, की तुमच्या मित्रांनी जर तुम्हाला गाडी मागितली आणि तुमच्याकडे जर इमर्जन्सी एखादं काम असेल तर तुम्ही काय म्हणता, मी माझं काम करून येतो आणि मग गाडी देतो. सेम केस इथं तेच होती. बाय जनरेटिंग द होल्ड सिग्नल पेरिफेरल डिव्हायसेस और द पेरिफेरल प्रोसेसर आस्किंग फॉर दी बसेस. कुणाला, 8085 ला. कोणत्या बसेस, ऍड्रेस अँड डेटा बसेस.
ओके. मॅक्सिमम केसमध्ये ऍड्रेस अँड डेटा बसेस शेअर होतात. रेअर केसमध्ये कंट्रोल बस पण आपण वेगवेगळ्या लिमिटेशन्स टाकून शेअर करू शकतो. अगदीच करू शकत नाही असं नाही, बट रेअरली डेटा बस आणि ऍड्रेस बस शेअर केल्या जातात. ओके. बसेस म्हणजे काय? डेटा कॅरी करायसाठी लागणारे डिव्हाइस. सेम लाईक आपलं गाडीचा यूज काय असतो? फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सेम तसाच बसेसचा यूज असतो, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस डेटा कॅरी करायचा. सो इथं बघा, वेन पेरिफेरल प्रोसेसर रिक्वेस्ट to the microprocessor for its address and data bus, it can generate the hold signal. ओके. म्हणजे पेरिफेरल सिग्नल्स होल्डला जाऊन होल्ड सिग्नल जेव्हा जनरेट करतात तेव्हा मायक्रोप्रोसेसरला काय कळतं? हा जेव्हा सिग्नल ऍक्टिव्हेट होतो तेव्हा की त्याला काय कळतं की माझ्या बसेस याला पाहिजेत. ओके. नाउ वन्स मायक्रोप्रोसेसर रिसीव्स होल्ड सिग्नल, इट विल कम्प्लीट इट्स ऑनगोईंग टास्क. त्याचं जे आत्ताचं चालू काम आहे तो आधी तो कम्प्लीट करतो आणि इट विल जनरेट 38 सिग्नल, that is HLDA signal. म्हणजे काय? When peripheral devices receives this signal, what peripheral devices come to know? That in the next clock cycle, peripheral device means microprocessor give us the buses. म्हणजे तुम्ही होल्ड सिग्नलनी बाहेरच्यांनी तुम्हाला सांगितलं की मला तुमच्या बसेस द्या. ओके. मग तुम्ही काय केलं? HLDA सिग्नल जनरेट केला. HLDA सिग्नल म्हणजे काय? तुम्ही त्यांना सांगताय की मी एकदा माझं काम करून येतो आणि मग तुला गाडी देतो. तसं HLDA सिग्नल जेव्हा मायक्रोप्रोसेसर जनरेट करतो, इट टेल्स द पेरिफेरल डिव्हाइसेस. काय सांगतो? की आय विल कम्प्लीट माय ऑन गोईंग टास्क इन द नेक्स्ट क्लॉक पल्स. पुढच्या क्लॉक पल्सला तुम्हाला बसेस मिळतील. आता माझं काम चालू आहे, पुढच्या क्लॉक पल्सला तुला बसेस मिळतील. क्लिअर झालं? सो सी हिअर, लिहिणार कसं तुम्ही ते? hold signal. Now pin number 39 is for the hold. Hold signal is used when peripheral devices request to the microprocessor for its buses. Okay. Now once microprocessor receives hold signal, it will generate HLDA signal. HLDA for hold acknowledgement. By generating the HLDA signal, it will tell the peripheral processor or peripheral devices that in the next क्लॉक सायकल इट विल रिव्हील इट्स अ कंट्रोल ऑन द बसेस. म्हणजे काय की पुढच्या क्लॉक सायकल पासून माझा मी कंट्रोल सोडतो, मग तुम्ही तो कंट्रोल घ्या आणि तुम्ही यूज करा. इज इट ओके नाव? सो दिस इज ऑल अबाउट द पिन डायग्राम. क्लिअर झालं का? येस. ओके. सो दिस इज अवर पिन डायग्राम. सी हिअर, या फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला 8-bit register. Any operand during the operation is present in the accumulator. Okay. And after performing the operation, result is always present in the accumulator. Okay. Next, here is a status flag or the flag register. What we know, after performing the operation, our result is replicated, result is stored back into the accumulator and status of result is showing into the flag register. Okay. It is again 8-bit. ALU is 8-bit, flag register is 8-bit. Out of that 8-bit, we are using only 5 flags. Okay. Next, temporary register. See here, W and Z present is nothing but the temporary register. Okay. Now what is we can say about the temporary register? First thing, temporary register is not available for the user. Being as a user, we cannot access temporary register. It is used only by the system. So whenever we are giving second operand, by default it is coming into the temporary register. Okay. So one operand in the accumulator, second operand is in the temporary register. Now after getting the two operand, ALU, that is arithmetic and logic unit, perform the operation. Which operation? Arithmetic operation. Which are the arithmetic operation? Addition, subtraction, multiplication, division. Okay. What are increment, decrement, and what are the logical operations? These are nothing but AND, OR, XOR, XNOR, NAND. Okay. NOR. These are the logical operations. So it is performed by the ALU. After performing the operation, ALU store the result into the accumulator and the status of result is stored into the flag register. This is all about the processing unit. It is also called as a central processing unit or the CPU. Okay. Now see here, here is an instruction register. So see here, here is an instruction register. What is use of the instruction register? See, whatever the instructions we are giving, okay, that instruction, out of that instruction, for example, we are giving the instruction move MVI A comma 05H. What means 05 and A are is nothing but your operands, but MVI is your operation. You have to move the data. So out of the instruction, out of entire instruction, it will only take the opcode part. So जो opcode म्हणजे काय की काय ऑपरेशन करायचं हा सांगणारा पार्ट. ADD, add, B means what?
ऍड करा बी ची व्हॅल्यू ए मध्ये. ओके, सो ऍड म्हणजे काय झालं, तुमचा ऑपकोड झाला की जो तुम्हाला सांगतोय हे ऑपरेशन करा. सो इन्स्ट्रक्शन रजिस्टर काय करतो, जी आपण पूर्ण इन्स्ट्रक्शन लिहितो त्यातला ऑपकोड पार्ट फक्त घेतो आणि कुणाला देतो, इन्स्ट्रक्शन डिकोडरला. ओके, इन्स्ट्रक्शन डिकोडर काय करतो, वन्स इट रिसीव्स द ऑपकोड पार्ट इट विल डिकोड दॅट पार्ट. ओके, डिकोड करतो म्हणजे काय की त्याचा जो बायनरी कोड ऑलरेडी मेमरीमध्ये सेव्ह केलेला आहे त्याला कॉल केलं जातं. ओके, अँड अकॉर्डिंग आफ्टर डिकोडिंग इट विल जनरेट द कंट्रोल सिग्नल. म्हणजे ऑपरेशन सांगितलं त्याच्यावर डिपेंड असे कंट्रोल सिग्नल्स जनरेट करून कुणाला दिले जातात, टायमिंग अँड कंट्रोल युनिटला. ओके, परत एकदा बघा, इन्स्ट्रक्शन रजिस्टरचं काम काय आहे, इट विल सेपरेट द ऑपकोड पार्ट फ्रॉम द इन्स्ट्रक्शन. आपण इन्स्ट्रक्शन लिहिली ती कोणी कॅरी केली, ही जी वरची लाईन दिसते, व्हॉट इज दिस लाईन, इट इज अ डेटा बस or okay, now that data bus carry the instruction. Out of that instruction it will separate the opcode part, whatever that opcode part it will taken by the instruction register and given to the instruction decoder. Now once it receives the opcode it will decode that opcode and according to that opcode it will generate the controlling operations, control signals. That control signals is giving to the timing and control unit. Okay, now next, whatever the data part is there, it is stored into the general purpose registers. We are having B, C, D, H, L, 6 general purpose registers. Each register size is nothing but 8-bit. Okay, so these registers are used for the to carry the second operand. Okay, in the register addressing mode. Next, stack pointer and program counter. These two are the pointers used to specify the memory location, instruction which we want to execute. Okay, next, increment and decrement register. ओके, आफ्टर इच ऑपरेशन युअर पीसी हॅज टू इन्क्रीमेंट. प्रत्येक ऑपरेशन झालं की पीसीची व्हॅल्यू 1 नी 2 नी 3 नी इन्क्रीमेंट होणार आहे. वाय देयर इज इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट इन द व्हॅल्यू, बिकॉज whenever we are dealing with the execution of the program, depending upon the size of instruction, that PC has to increment its value. Okay, so this is increment and decrement. That increment and decrement is done by this register. Okay, next, address latch and address data latch. As we know that lower order address is multiplex with data, so that's why here address and data latch is there, and here is only address latch. Why? Because higher order address is separate, it is not multiplex with anyone. मग तुम्ही म्हणाल मॅडम इथे latch चा यूज काय आहे? सी, latch is used to maintain the unidirectional flow. Okay, now what we are expecting की आपण जो डेटा देतोय तो आपल्याकडून सिस्टीमकडे जायला पाहिजे. ओके, but it is a bidirectional. Sometime what happens, that is going to transfer towards the input output lines also. So we have to maintain the unidirectional flow by using this address latch. So here only we have to maintain the outgoing flow. Okay, here we have to maintain input and output flow, inwards and outwards. Okay, so that latch is used for the proper operation of that. Is it okay? Now remaining what here, serial input and serial output. As we know that what, by using the 8085 we can transmit the data serially and we can receive the data serially. So for serial transmission what we have to use, SOD, and for serial reception of the data we have to use SID. So that's why here is a input, inward arrow, here is a outward arrow. Why? Because here is a output side. Next one is the interrupt control. As we know that what, in the microprocessor we are having how many interrupts? 5 interrupts. Which are these? Trap, RST 7.5, 6.5, 5.5 and INTR. Okay, so these are the interrupts. Okay, these are the inputs. That's why there is a downward arrow. But what we know, INTA is the response generated by the system. By the system, that's why here is output arrow. Okay, once INTR is successfully received, it will generate INTA bar signal. Okay, and that's why here is a outward arrow present. So this is all about the architecture. Here is a power supply. As we know that what, 8085 requires plus 5 volt of power supply. So by using this we can give the power supply. And last one is a timing and control. So these are used for the timing and control operations. Now kutle x1 x2, here we can connect the crystal oscillator to generate the operating frequency S0 and S1. By the combination of S0 and S1 we can perform the memory related read write operation or IO related read write operation. IO/M bar, we have to deal with the IO devices or memory devices. If we are dealing with the memory devices, we have to give the low signal to this pin. If we are dealing with the IO devices, then it will generate the high signal. Read bar and write bar, we have to perform read and write operation by using this pin ALE. So whatever the multiplex data is there with address, it is separated by the ALE. Okay, now reset out, reset in. Okay, I think so reset in pin is missing here.
So whenever we have to reset this microprocessor, now it will generate reset, it will activate the reset out signal. By using the reset out signal, we can turn off all the peripheral devices connected to the microprocessor. Next, clock out. By using the clock out, we can give clock signal to the peripheral devices. Ready. Now by using the ready signal, what we can say, our high speed microprocessor is able to communicate with low speed peripherals. Okay, and last one, hold and HLDA. By using the hold, peripheral devices request its buses. Okay, after receiving the hold, microprocessor generates HLDA signal to test the peripheral devices that in the next clock cycle you will get the buses. Is it okay? Is it okay? So what are the applications of microprocessor? Where we can use this microprocessor? Nowadays we are using the processor everywhere. Okay, in every electronic devices we are using the processor. These are like your personal computers, numerical control, your calci, mobile phones, automobiles, bending machines. Okay, whatever the electronic devices are there, electric bending machines is there, you are using in that. Medical diagnosis equipment, that is means ECG machines or whatever that, oximeters. Okay, so that thermal gun where you can sense the temperature, then automatic voice recognition system you are using in the PA system, public address system, traffic light control, entertainment, games, communication devices, we are using the microprocessor. We are using the microprocessor in the digital signal processing, calculators, telecommunication switching system. Not a single field is there where you cannot use the processor. Okay, so processor is very, very, very important sector in the nowadays. Okay, so this is all about your first experiment. Here one part is remaining, that is the instruction set. But आता